निकाल लागल्यावर मग बरेच फ्लेक्स पाहिले, बरेच जाहिराती पाहिले की आमच्यात अमक्यात अमक्या क्लासचा विद्यार्थी 93% पडले, 95% पडले. थोडी सखोल चौकशी केल्यावर कळलं यांनी अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते ज्यांना 80-85% मार्क असतात. मग 95% नेलं म्हणजे काय मोठा तीर मारला का? एक मोठा जोक होता. मी झी मराठी हास्य सम्राटला सांगितला होता की फेअर अँड लवली लावल्यावर पुरी गोऱ्या होत्यात आणि डायरेक्ट एअर होस्टेस बनलेलं दाखवतात. मी त्यांना फेअर अँड लवलीवाल्यांना चॅलेंज केलं होतं की आमच्या गावात आहे ना ढेकळं फोडणारी एखादी काळी कुळी पोरगी आहे ना तिला फेअर अँड लवली लावून गोरी बनवून दाखवा, साधं कंडक्टर बनवून दाखवा बरं. शक्य आहे का ते? शक्यच नाही. म्हणून मी क्लासवाल्यांना आवाहन करतो की तुम्ही ना 35-40% पोरगा घ्या आणि त्याला 95% पर्यंत न्या, तरच तुम्हाला मी मानेल, तरच तुमचं स्किल मानेल, तरच तुमची शिकवण्याची पद्धत चांगली असं म्हणेल मी. उगाच काही फ्लेक्स लावायचे आणि लोकांना बोलवायचं. 80%वाला 85%वाला 95% न्यायला काय एवढं अवघड आहे का? तुम्ही 35-40% वर न्या, मगच मी तुम्हाला मानेन आणि सॅल्यूट करेन.